नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 11 मार्च 2026. एनटीएनं 3 दिवस एक्स्ट्रा वाढवून देखील देण्यात आलेले होते. सर्व विद्यार्थ्यांनी हा नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलेलाच असेल. आता महत्वाचं काय आहे, फॉर्म भरल्यानंतर पुढच्या स्टेप काय महत्वाच्या, तर त्या भरलेल्या फॉर्ममध्ये काही करेक्शन्स आहेत का, आपण जो फॉर्म भरला त्याचा अनावधानाने काही चुकलंय का, कॅटेगरी टाकण्यामध्ये चुकली आहे का, किंवा आता माझ्याकडे तेव्हा ते डॉक्युमेंट नव्हतं, मी गडबडीमध्ये तो फॉर्म भरून टाकला, आता माझ्याकडे ते डॉक्युमेंट आहे, मला कॅटेगरी चेंज करता येईल का, किंवा असे काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कुठेतरी फॉर्म भरला त्यांनी हे चुकवलं, अशा काही जर गोष्टी असतील आणि ते तुम्हाला करेक्शन्स करायचे असतील तर याच्यासाठी महत्वाचं काय आहे, तर आता एनटीएनं म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे नीट एक्झामिनेशन कंडक्ट करत असतात तर त्यांनी करेक्शन विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. मग या करेक्शन्समध्ये काय काय करेक्शन करता येतात, महत्वाच्या गोष्टी काय आहेत, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हायब्रंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आम्ही नीटचे ऍप्लिकेशन फॉर्म भरून दिलेले आहेत. याच पद्धतीनं पुढे तुम्हाला एक्झामपर्यंत सर्व माहिती भेटत जाईल आणि त्यानंतर तुमचे स्कोर प्रमाणे ऍडमिशन प्रोसेस देखील करून दिली जाते. काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ब्रांच आहे. सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. महत्वाचं काय सध्या, तर आता नीट ऍप्लिकेशन फॉर्म बद्दलची चर्चा. आता तुम्ही ते बघू शकता की इथे आज 11 मार्चला एक नोटीस आलेली आहे आणि शेवटचं सांगतोय, ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म अजून भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरून घ्या. आज शेवटची तारीख आहे. करेक्शन्स कोणाला करता येतात, ज्याचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कम्प्लीट असतो, त्याचं फी भरली सर्व झालेलं आहे, त्यांनाच करेक्शन करता येतात. जर फॉर्मच तुमचा कम्प्लीट नसेल तर तुम्हाला करेक्शन सुद्धा अजिबात करता येतात. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा ज्यांचा फॉर्म कम्प्लीट आहे, ज्यांचं पेमेंट झालंय, ज्यांच्याकडे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं डाउनलोड कन्फर्मेशन पेज कसं करायचंय, ज्यांचं ते पेज आहे त्यांच्याकडे त्यांचा फॉर्म कम्प्लीट आहे आणि त्या फॉर्म मध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यांना ह्या करेक्शन बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. महत्वाचं या नोटीस मधलं काय ते सांगतो. फक्त 3 मे ला एक्झाम होणार आहे. टाइम त्याचा 2 ते 5 त्यांनी सांगितलेला आहे. याच्यामध्ये जे काही करेक्शन्स असतील, एनटीएनं एकदा करेक्शन्स तुम्हाला अलाउ केलेले आहेत. तर आता करेक्शनची महत्वाची डेट काय बघून घ्या. महत्वाची डेट काय सांगितलेली इथे, 12 मार्च ते 14 मार्च. 12, 13, 14 असे 3 दिवस दिलेले आहेत. 14 मार्चच्या संध्याकाळी 11:50 आपल्याला हे करेक्शन्स करता येतात. त्यामुळे शेवटच्या दिवसाची अजून कोण वाट बघायची नाही. क्लिअरली सांगितलेलं, याच्यानंतर डेट वगैरे काही अजिबात वाढून भेटणार नाही. त्यामुळे ज्यांचे करेक्शन्स आहेत त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टी बघायच्या. तर आपण बघूया की करेक्शन्स देखील काय करता येतात आणि त्यात महत्वाच्या गोष्टी काय सांगितल्यात हे देखील सांगितलेले आहे. बघा, द विंडो फॉर करेक्शन शाल बी अवेलेबल टिल 14 मार्च ऑफ 2026. आफ्टर दिस डेडलाईन नो फर्दर करेक्शन विल बी परमिटेड. याच्यानंतर तुम्हाला करेक्शन्स करता येणार नाही. सिन्स इट इज वन टाइम फॅसिलिटी एक्सटेंडेड टू द कॅन्डिडेट्स टू अवॉइड एनी हार्डशिप टू देम, द कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म टू डू करेक्शन व्हेरी केअरफुली. ही तुम्हाला एकदाच आणि शेवटचीच त्यांनी संधी दिलेली आहे करेक्शनसाठी. आता अजून इथं काय सांगितलं, इट इज इम्पॉर्टंट टू हायलाइट दॅट द फायनल करेक्शन विल बी ऍप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ एनी ऍडिशनल फीस इफ रिक्वायर्ड. मग जर फीस पण लागू शकते, म्हणजे प्रत्येक करेक्शनला फीस लागते का, नाही. त्यातल्या पर्टिक्युलर गोष्टीचं जर तुम्ही करेक्शन केलंय, म्हणजे काय असू शकतं, समजा कॅटेगरी आहे. आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे आणि त्याने ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय, तर त्याची फीस किती होती, 1600 रुपये फीस होती. परंतु त्या विद्यार्थ्याला आता जनरल कॅटेगरी करायची, तर आता जनरल कॅटेगरी केली तर जनरल कॅटेगरीची फीस किती आहे, 1700 रुपये. म्हणजे एक्स्ट्रा 100 रुपये त्या विद्यार्थ्याला भरावे लागू शकतात. पण फॉर्म मध्ये माझं दुसरं करेक्शन्स आहे, माझं ह्याच्या नावामध्ये काही चुकलेलं आहे, माझं दुसरं काही चुकलंय किंवा 12वीच्या कॉलेजचं नाव चुकलंय, असे करेक्शनला काहीही फीस अजिबात एनटीएला आपल्याला देण्याची गरज पडत नाही. फक्त कॅटेगरी बदलली तरच फी लागते, अदरवाईज नाही. ठीक आहे. मग आता महत्वाचं काय, सर मला करेक्शन्स कोणकोणते करता येतात. बघा, आता इथं त्यांनी दिलेले आहेत. अनेक्शन आय हे जे महत्वाचं आहे, याच्यामध्ये काय सांगितलं की करेक्शन कुठल्या गोष्टीचे करता येतात. इथं काय सांगितलंय, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दिस 2 फील्ड्स. म्हणजे ह्या दोन्ही पैकी एकच फील्ड करेक्शन करा. दोन कोणत्या आहेत, तर पहिली फील्ड काय बघा, फादर नेम, क्वालिफिकेशन आणि ऑक्युपेशन. म्हणजे वडिलांच्या नावामध्ये काही चुकलंय, त्यांचं क्वालिफिकेशन चुकलंय आणि किंवा त्यांचं ऑक्युपेशन चुकलंय, हे करता येईल. ऑर किंवा आईचं नाव, क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन, या दोन्ही पैकी एक गोष्टी तुम्हाला करेक्शन करा. जर सपोज वडिलांचं नाव चुकलेलं असेल तर इथे करून घ्या, आईचं नाव चुकलं असेल इथे करून घ्या. म्हणजे हे तुम्हाला करता येतं. याच्यामध्ये काही घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही. दुसरं काय सांगितलंय, कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू चेंज ऍड एनी ऑफ दिस फील्ड्स. आता तुम्ही याच्यातलं चेंजेस करू शकता, ऍड करू शकता
मग आता ह्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते पण इथे क्लिअर करतो तुम्हाला. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स क्लास 10 आणि 12. आता याच्यात काही चुकलं असेल, काही विद्यार्थ्यांचं असतं की सर माझं इयर टाकण्यात चुकलेलं आहे, माझा ऍड्रेस चुकला, ह्याला काही फार फरक पडत नाही, पण हे करेक्शनसाठीची तुम्हाला फॅसिलिटी दिली, तर तुम्ही हे करून घ्यायचं. काय करा तुम्ही पहिल्यांदा कन्फर्मेशन पेज जे आहे तुमचं, कन्फर्मेशन पेज जर मी तुम्हाला दाखवलं त्याचं प्रिंट डोळ्यासमोर ठेवा आणि वन बाय वन असं तुम्ही चेक करा की सगळं बरोबर. असं लांबून बघितलं की सगळं ओके वाटत असतं, पण सगळं गोष्टी माझी स्पेलिंग बरोबर आहे का, कारण की याच्यानंतर करेक्शन्स करता येत नाही. त्यामुळे बारकाईनं 5 मिनिटं तुम्ही विद्यार्थ्यांनी द्यायचे, पालकांनी 5-10 मिनिटं द्या आणि हे चेक करा आणि काय काय करेक्शन्स आहेत एका नोट करून ठेवा आणि ते करेक्शन्स करू घ्या. कारण की ही एक आणि महत्वाची याच्यात दुसरी गोष्ट सांगतो, करेक्शन्स हे वन टाइमच करता येतात बरं का. म्हणजे सपोज आता एखाद्या उदाहरण सांगतो, जर फादर्स नेम चुकलेलं आहे आणि त्याला कळालं की माझं हे पण चुकलंय, सपोज आता टाकण्यात स्टेट म्हणजे 12वीचं स्टेट पण टाकण्यामध्ये माझं चुकलेलं होतं, हे त्या विद्यार्थ्याचे 2 करेक्शन असते. सपोज तो विद्यार्थ्याला गडबडीत त्यानं फक्त वडिलांचं नाव चेंज केला, सबमिट केला फॉर्म, गेला घरी आणि पुन्हा त्याला नंतर कळालं की माझं स्टेट पण हे चुकलेलं होतं. पुन्हा त्या विद्यार्थ्याला एकदा सबमिट केला फॉर्म, डबल करेक्शन करता येत नाही. ही वन टाइम फॅसिलिटी आणि एकदाच तुम्हाला मल्टिपल चेंजेस, सपोज हे पण सगळं चुकलेलं आहे तर तुम्हाला एकदा सर्व करेक्शन्स करता येतात, पण ते केव्हा लॉग इन केल्यानंतर एकदाच करेक्शन करता येतात. एकदा तुम्ही सबमिट केलं की पुन्हा करेक्शन लॉग इन करून करता येत नाही. त्याच्यामुळे करेक्शन एकदाच करायचे, जे काही करेक्शन असेल व्यवस्थित लिहून ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लॉग इन करून एकदाच ते करेक्शन करायचे. म्हणजे आपलं 12वीचं स्टेट टाकणं चुकलं असेल, कॅटेगरी, सब कॅटेगरी म्हणजे पीडब्ल्यूडी सुद्धा ज्यांना करायचं त्यांना आत्ताच करता येतं. पुढे पीडब्ल्यूडीला यस अजिबात करता येत नाही. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत त्यांनी आत्ताच पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरू शकतात, तर त्यांचं देखील काही करेक्शन असेल इथे करू शकतात. सिग्नेचर तुमचं चुकलं असेल इथे करू शकतात. नंबर ऑफ अटेम्प्ट्स याच्या ज्यांचं कोणाचं काय राहिले असेल, चुकले असेल, इथे करेक्शन्स करू शकतात. म्हणजे हे सर्व करेक्शन्स तुम्हाला करता येतात. या दोन्हीपैकी एक आणि हे सर्व करेक्शन्स तुम्हाला नक्कीच करता येतात. ठीक आहे. मग अजून काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू चेंज these 2 fields based on their permanent and present address. एक्झामिनेशन सिटी, आता एक्झामिनेशन सिटी जरी तुम्हाला बदलायची असेल, सपोज आता मी पहिलं टाकलेलं असेल, लेट्स कन्सिडर की मी पहिल्यांदा टाकले लातूर, ठीक आहे, पुन्हा मी पुणे टाकलं असेल आणि पुन्हा मी सपोज नांदेड टाकलेलं आहे. ठीक आहे सर, मला लातूर नकोय, मी बिलॉंग करतोय सोलापूरचा, तर मला पहिल्यांदा सोलापूर ठेवायचं, तर ठीक आहे तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला सोलापूर ठेवायचं, तुम्ही सोलापूर पहिलं सेंटर तुम्ही चेंज करू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेस, म्हणजे आधार कार्डच्या ह्याच्याप्रमाणे, परंतु तुम्ही इथे या पद्धतीने टाकू शकता. त्याच्यानंतर काय म्हटलं, मीडियम ऑफ द एक्झामिनेशन. तर आता जो ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी इंग्लिशमध्ये मीडियम केले, कोणाचं चुकून दुसरं झालं असेल त्यांनी इथे चेंजेस करून घ्या. काही विद्यार्थी हिंदी केलेला आहे, त्यांनी त्यांच्या मर्जीनच केलेला आहे. त्यांचा पेपर हिंदीमध्ये पण येतो, त्यांचा पेपर इंग्लिशमध्ये पण येतो. फक्त क्वेश्चन पेपरची जी साईज असते, जे हे असतं, तर ते पेजेस मल्टिपल होत जातात. ठीक आहे, म्हणजे त्याची साईज वाढणार, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज आयडेंटिटी डिटेल्स ओनली फॉर कॅन्डिडेट्स हु रजिस्टर्ड विथ आयडेंटिटी अदर दॅन आधार कार्ड. आता ठीक आहे, काही जणांनी तिथं आधारच्या ऐवजी जर दुसरं आयडेंटिटी दिली असेल आणि त्यांना जर चेंजेस करायचे असतील तर ते करू शकतात. ऑलमोस्ट 99% विद्यार्थ्यांनी आधारचीच आयडेंटिटी दिलेली आहे. काही विद्यार्थी आहेत की ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नव्हता, तर त्यांनी दुसरं दिलंय. काही जणांचं पॅन कार्ड होतं, काही जणांचं पासपोर्ट आहे, काही जणांनी दुसरं दिलेलं आयडेंटिटी. तर त्यांना जर आता आधार त्यांचं सगळं करेक्ट झालं असेल आणि त्यांना आधारची आयडेंटिटी द्यायची असेल तर ते देखील करेक्शन्स त्या विद्यार्थ्यांना करता येतात. फक्त एक लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर आमच्या ह्याच्यावर नेम सिक्वेन्स नेम मिसमॅच आलेला आहे, सिक्वेन्स नेम मिसमॅच असं लिहून आलेलं आहे रेड ह्याच्यामध्ये. तर ते कशामुळे आलेलं आहे, सपोज आता तुमचं नाव जर असेल एखाद्या विद्यार्थ्याचं, सपोज रोहन नाव आहे आणि त्याचा सरनेम सपोज शिंदे आहे. ठीक आहे, एक उदाहरण सांगतो. असं जर नाव त्याचं आधार कार्डवर असेल आणि 10वीच्या मार्कशीटवर शिंदे आधी असेल, सरनेम शिंदे आणि पुन्हा रोहन असेल, तर हा काय झालं, तर हे आधार कार्डचा नंबर टाकल्यास तुमचं तिथं नाव असं दिसणार आहे आणि मार्कशीट प्रमाणे आपल्याला तिथं नीटच्या फॉर्म मध्ये फिलअप करायचं, तर तिथं आपण असं फिलअप केलेलं असतं. मग काय म्हणलं, आधार आयडेंटिटी इज व्हेरीफाईड बट सिक्वेन्स इज मिसमॅच. म्हणजे सिक्वेन्स तुमचा पाठीमागे पुढे झालेला आहे, पण आधार आयडेंटिटी व्हेरीफाईड झालेली असते. त्याच्यामुळे इथे विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काही गरज नाहीये, त्याच्यात काही करेक्शन नावाची गोष्ट अजिबात नाही. ठीक आहे, हे विद्यार्थ्यांनी करून घ्यायचं. म्हणजे महत्वाचं काय सूचना सांगितलं, इफ there is an impact on the fees then additional fees will be charged as applicable. जसं मी सांगितलं, कॅटेगरी आहे, सपोज आता एखाद्या विद्यार्थ्यांनी
पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरलाय, आता त्याला नको आहे, त्याला तर त्याची कॅटेगरी जी काय असेल, सपोज ओबीसी कॅटेगरी केली तर त्याला आधी 1000 रुपये भरावे लागत होते, कारण की त्याला पीडब्ल्यूडी येस केलं. सपोज त्यानं आता नो केलं तर त्याला 1600 रुपये, कारण की ओबीसी कॅटेगरीची फी 1600 आहे. म्हणजे असे जर फीस मध्ये बदल झाला, कॅटेगरीमध्ये बदल तुम्ही केला फॉर्म मध्ये, तर त्या कॅटेगरीनुसार फीस तुम्हाला भरावी लागते, तेवढंच. पण सर मी कॉलेजचं नाव बदललंय, मी दुसरे करेक्शन केले तर फी भरावी लागते का? अजिबात फी भरावी लागत नाही. ठीक आहे. करेक्शन इन दिस फील्ड्स विल बी ऍप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ अन ऍडिशनल फीस इफ एनी. जर तुम्हाला फीचं आलं तिथं तरच तुमच्या त्याच्यानंतर फी पे भरल्यानंतरच तुमचे ते करेक्शन होणार. द ओनली वन टाइम करेक्शन विल बी अलाउड टू द कॅन्डिडेट्स. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, वन टाइम करेक्शन म्हणजे एकदाच करता येतात. दॅट इज वन्स द करेक्शन्स आर डन अँड सबमिटेड द फॉर्म शॅल बी फ्रोझन. एकदा करेक्शन केलं की पुन्हा ते तुमचा फ्रीज झालं, म्हणजे फ्रोज झालं तुमचा, तुम्हाला ते फॉर्म पुन्हा डबल लॉग इन करून करेक्शन करता येत नाही. त्यामुळे सपोज माझे 3-4 करेक्शन्स आहेत, हे नोट डाऊन करा, लॉग इन करा आणि हे सर्व करेक्शन्स एकदाच करेक्ट करून घ्या, एकदाच. सपोज मी आता एक करेक्शन केले आणि झालं सगळं, फॉर्म सबमिट करून टाकला, ठीक आहे, आणि पुन्हा लॉग इन करून मला बाकीचे करेक्शन करता येतात का? नाही. काय म्हणतात त्यांनी, लगेच करेक्शन झालं की तुमचा फॉर्म फ्रोझन होऊन जाईल, पुन्हा अजिबात करेक्शन करता येईल. अशा पद्धतीने एवढेच करेक्शन्स आहेत, जास्त काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही, परंतु हे सर्वात जास्त महत्वाचं आहे फॉर नीट ऍस्पिरंट्स. त्यामुळे लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्या. काही अडचणी आल्या तर व्हायब्रंटच्या आपल्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ब्रांचला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपल्या जॉईन व्हा, कारण की इथून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे. सर्व प्रोसेस आम्ही अंडर वन रूफ सर्व प्रोसेस तुमची करून देत असतो. त्याच्या अधिक माहितीसाठी पालकांनी ऑफिसला व्हिजिट करू शकतात, कारण की विद्यार्थ्यांसाठी हा सध्या नीट एक्झामसाठीचा महत्त्वाचा पिरियड आहे. त्यासाठीच आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण की शेवटपर्यंत आम्ही पूर्ण व्हायब्रंट टीम तुमच्या मदतीसाठी शेवटपर्यंत तत्पर आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.